आणि माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे. आणि तू काय करतेस? मी का IT कंपनी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि तू काय करतेस ग? मी ना शिक्षिका आहे. आणि तू काय करतोस? काय शेतकरी? या शेतकरी असण्याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही 2 टाइमचं जेवतो तरी ना. सॉरी बरं का, माफ करा आम्हाला. हो हो. तुम्ही शेतात कसे कसे बघा करी कसे पिके पिकवतो आणि कसे कामे करतो ते. हो हो. चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे इथं 4थीचे विद्यार्थी आणि गाण्याचे बोल आहे. आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी. सर सांगा वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. 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 माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. 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 घाम गाळून पिकवितो सोनं, काळ्या मातीची राखीतो शान. दिलं देवानं आम्हाला देणं, शेती वाढी आयुष्याचं धन. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. दादा दिनरात राबूनी आम्ही करीतो चाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. 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 रोज उन्हात आम्ही होतळतो, कधी पाण्यातही तळमळतो. दादा भुकेल जीव कळवळतो, कधी घामात रागात गळतो. परवा कष्टाची नाही रे पोट आमचं हे हातावरी. परवा कष्टाची नाही रे पोट आमचं हे हातावरी.
आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी माझ्या भावया रे माझ्या पवया खूप सुंदर. या शेतकरी गीतासाठी श्री गजानन अपार सर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं आहे. धन्यवाद सर. चला तुम्ही पुढे येत चला जरा मागे नका थांबू. चला पुढे. हॅलो हॅलो चालू नहीं है तो थाम मैं देती ओए हो गई क्या तैयारी? हो गई जी हो गई. सिर्फ एक काम करना बाकी है जी. कौन सा जी? पंजाबी शादी में तो नाचना गाना तो होना ही चाहिए. हाँ. गाने के बिना तो ये शादी अधूरी है. क्या आपको पता है हम अभी यहाँ पे वेडिंग डांस करने वाले हैं. ए कौन सा गाना लेने वाले हैं? पंजाबी शादी कैसी होती है? उसमें कौन कौन से गाने बजाए जाते हैं? बाराती कैसे आते हैं? मेहंदी हल्दी कैसी होती है? तो तैयार हो जाइए वेडिंग डांस देखने के लिए. तो चलिए आप भी तैयार हो जाइए. आपके सामने पेश कर रहे हैं पंजाबी वेडिंग सॉन्ग. सितारे है चांद सा मुखड़ा क्या कहना उसका आफरी दावत में जैसे हो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नाज़नीं शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. मैं डालू ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चल ऐसा रंग जमा दे हमके बने सभी मत वाले मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे इन हाथों पर मैं चांद रखूं इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. हेलो हेलो तू मच है तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है मस्तानी तो दिल बजानी कर ले गल्ला बूढ़िया होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जिम्मे कोई न साडी विक्टोरिया तू कैंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे
ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਤਾਰੇ ਗਿਣ ਗਿਣ ਯਾਦ ਚ ਤੇਰੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਰ ਰਾਤਾਂ ਨੂੰ ਰੋਕ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਗਮ ਦੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਹੋ 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 ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ ਤੜਪਾਵੇ खूपच सुंदर. खुल के जी रहे हो यहाँ तो हाजिरी लगा दो. कार्यक्रम सच में पसंद आ रहा है तो जोरदार ताली बजा दो. किती छान आणि सुंदर गाणे सुरू आहेत ना. या पुढचे गाणे कोणते आहे ग. या पुढचे गाणे. एक मिनिट. काय झालं. अहो आतापर्यंतची सर्व गाणी छान चालली आहे पण माझी एक फरमाईश आहे. काय फरमाईश आहे तुमची. अहो आपली महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी झालीच पाहिजे. बरं बरं, चला तर मग आपल्या स्नेहसंमेलनाची शान वाढवण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या इच्छेसाठी सादर करीत आहोत एक बहारदार लावणी. आणि लावणीचे बोर आहे अप्सरा आली. धन्यवाद बर का. दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी
मला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडा तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा 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 एक समय छंदा मला के साथ करता गाडी लाखे शामी श्यामा गाडी ए सहाची ती गाडी गेली नावाची ती गेली आता भाड्याची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी आवाजले की बारा जी 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 खूप सुंदर आमच्या या चौथीतल्या अप्सरांनी आपल्यासमोर डोळ्याची पापणीही न लावणारा परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केला आहे. आणि या लावणीसाठी अगं कुठे गेली होतीस ग? काय झालं रे? काय नाही, बरेच दिवस झाले दिसली नाही म्हणून म्हणलं. मी कोकणात गेली होती. काय? कोकणात कशाला वय? फिरायला. काय काय बघितलं ग तू कोकणात? अगं लय भारी आहे तिकडे. तिकडची हिरवी हिरवी समुद्र, निळी निळी झाडे. अरे हे तर सगळं उलटच झालं. अरे हो हो हो, तिथलची हिरवी हिरवी झाडे, निळी निळी समुद्र. अजून काय काय पाहिलं ग? अगं खूप छान आहे तिकडे. तिकडचे लोक, परंपरा आणि गाणी. हो, आणि तिकडची गाणी तर खूपच छान असतात. मग आम्ही प्रवासात तीच गाणी ऐकली. अगं तुला माहित आहे का, आपली पुढील गाणे पण कोळी गीतच आहे. हो, काय सांगते? चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी, इयत्ता 5वीचे विद्यार्थी एक सुंदर असे कोळी गीत. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथ येऊच नाय. तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. मामा आयो, खटखटी पुनाले पिलो, उंदीर मामा आयो, खटखटी पुनाले पिलो. त्या माझोरीचा पिलन कथा एकदा संकायलो, त्या माझोरीचा पिलन कथा एकदा संकायलो. हायकोली सोरील्या डोली मुंबईच्या किनारी. अगो
अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी मी हाय कोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नकरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी सरकारची टोपली माझ्यावर ठेवून चिकूचा बाजारी आताच झालेल्या लावणीसाठी श्रीयुत रमाकांत झालटे साहेब जिल्हा परिषद भंडारा उपशिक्षणाधिकारी यांच्याकडून रोख 501 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. आजच्या जगात आजच्या जगात कुटुंब म्हणजे फक्त आई, वडील, बहीण आणि भाऊ. हो, पण हुमारा मला सांग, आपल्या कुटुंबाचा आधार असलेले आजी आजोबा कुठे आहेत? त्यांच्या कुटुंबात कसलेही स्थान नाही का? हो, याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आणि आई वडिलांचे आजी आजोबांचे महत्त्व सांगण्यासाठी घेऊन येत आहे एक नाटिका. नाटिकाचे नाव आहे वृद्धाश्रम. चला तर मग. अरे पोरांनो, तिकडे काय करतायत? या लवकर. गप्प बसा. इकडे सगळ्यांनी गप्प बसायचं. आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. हो मी. बरं, हे मातोश्री वृद्धाश्रम. इथे वय झालेले सगळे आजी आजोबा एकत्र राहतात. आजी आजोबांसोबत नीट राहायचं, नीट वागायचं, दंगा करायचा नाही. कळालं? हो मिस. बरं, आता पळा. अहो चला लवकर, किती उशीर करताय तुम्ही? आलो. चला पटापटा, चला. आलो ग आलो. अरे कोण आलंय आज भेटायला? अगं भेट आजी आजोबांना. अगं बाई किती गोड. थांबा, तुझ्यासाठी गंमत आणलीये बघ. तुझ्यासाठी चांगली. फक्त बघू. फक्त तुझ्यासाठी चांगली. दाखव ना गंमत. फक्त तुझ्यासाठी चांगली आहे बरं का. अहो थांबा. अच्छा, काल मी मागितलं तर म्हटलीस की लाडू संपले. हो, मग
मला माहिती होतं ना आज 7 तारीख आहे. दर महिन्याच्या 7 तारखेला सुनीता येते लेकरांना घेऊन, म्हणून त्यांच्यासाठी जपून ठेवले होते. धर बाळा. OMG, माझी आजी पण सेम असेच लाडू बनवायची. मी खूप लहान होते ना, आजी आठवत नाहीये, पण तिच्या हातची चव आठवते. प्रेमाची चव साऱ्या जगात एकसारखीच असते पोरी. मॉम म्हणते माझ्या आजी आजोबा देवाघरी गेलेत. काय असतं ते सांगतो हा तुला, बस. अग ते देवाच्या घरून तुझ्यावर लक्ष ठेवत असतील. हा, तुम्ही या घरी का आहात? तुम्हाला नाही येत नातवांची आठवण? येते ना, खूप येते. असो, हा असो. सुनीता, दर महिन्याला 7 तारीख येतेच आणि तू असे गोड गोड पाहुणे आम्हाला भेटायला घेऊन येतेस, म्हणूनच जगतोय बघ आम्ही. नाहीतर केव्हा. ओ गप्पा बसा तुम्ही, आधी मीच जाणार आहे. अजिबात नाही. आपलं काय ठरलंय? आधी मी जाणार. आपलं असं काहीच ठरलं नव्हतं, आधी मीच जाणार. माझं वर बोलणं झालंय. हा, माझं पण वर बोलणं झालंय. आधी मी जाणार. आधी मीच जाणार. आजी आजोबा, तुम्ही लहान आहात का? हे पाहुणे काय समजतील तुम्हाला की हे आजी आजोबा तर भांडण करतायत. तुला सांगतोय सुनीता, कधी भांडण, कधी रुसवा. दिवसभरासाठी विषय मिळतो आणि जगण्याला निमित्त. इथं बघ पोरी. अगं हसते का? मी लहान असताना माझी आजी सुद्धा माझं तोंड असंच पुसायची. अगं पोरी, जगात कुठेही जा, बापाची कौतुकाची थाप आणि आईच्या पदराचं माप सारखंच असतं. तुम्हाला घरची आठवण येत नाही? येते ना, पण आता दोघच एकमेकांचं घर झालंय बघ. खरंय, तुटलेल्या लाकडावर पाखरू येऊन बसावं, तसं होतं बघ तुम्ही आल्यावर. माई काका, तुम्हीच म्हणतात ना, जुनं आठवायचं नाही आणि मागचं साठवायचं नाही. अगं, तुला कसं माहिती आहे वाक्य? माझा डॅडा बोलतो. कुठे राहतेस तू पुरी? वरद गणपती आहे ना, त्याच्या समोर घर आहे आमचं. नाव काय तुझं पूर्ण? आसावरी संदीप पाडळकर. तुझ्या डॅडाचं पूर्ण नाव काय? संदीप श्रीकृष्ण पाडळकर. श्रीकृष्ण पाडळकर. म्हणजे बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी आजोबा, वेदना कशी मीरा आजी, बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधही घालते लाडकी तुला जगण्यात दिला माझ्या जीवा अर्थ खरा. आजोबा, बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको तुम्ही मला सोडून इथे का
जेवण काढायचे. संध्याकाळी सोसायटीच्या मंदिरात सगळ्यांचे आजी आजोबा यायचे. फक्त तुम्हीच नव्हते. आम्ही घर नाही सोडलं ग परी. सरस्वती वा ते वा काय नाही. तुम्ही आता चला माझ्यासोबत. आपण आपल्या घरी जाऊ. नाही बा, तू जा आणि आम्हाला इथे भेटायला येत जा. तुम्ही येताय की नाही? नाहीतर मीच इथे थांबते. बाळा, मम्मी डॅडी तुझी वाट बघत असतील. तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते तुमच्याशिवाय राहू शकतात ना, मग मी पण त्यांच्याशिवाय राहू शकते. मी इथेच राहणार. नाहीतर तुम्ही माझ्यासोबत घरी येणार. थांबा. मिस, प्लीज तुमचा फोन मिळेल? हॅलो डॅडा, तूच बोलतोस ना रे? खोटं बोललं की देव बाप्पा कान कापतो. तू तर खूप मोठं खोटं बोललास माझ्याशी. पण मी देव बाप्पाला सांगेन की माझ्या मम्मी डॅडाचे कान नको कापू. आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळण्या घरात ठेवणं तुमची मजबुरी आहे. पण डॅडा, मला आजी आजोबा भेटलेत. आणि तुम्हाला कधी मला भेटावंसं वाटलं ना, तर तुमच्या आई वडिलांच्या आधी परमिशन घ्या आणि मगच मला भेटा. बाय. अश्रूंचा बांध फुटला ना. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूंना टपटपणारे अश्रू दिसायला मिळालेत या नाटिकेने. आजी आजोबा म्हणजे आपल्या घरातील आधारस्तंभ, प्रेमाचा झरा आणि अनुभवाची शिदोरी. त्यांच्या सहवासात आपल्याला शिकायला मिळते प्रेम, धैर्य आणि संस्कार. आणि या नाटिकेसाठी आपल्या संस्थेचे सन्माननीय संस्था अध्यक्ष माननीय श्रीयुत जगदीशजी देसले सर यांच्याकडून रोख 501 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. अरे चालू लवकर, किती वाकून लावताय? अरे आवरलं. अरे पण काशीबाई कुठे दिसत नाहीये? अरे बोलवा की मग तिला. काशीबाई, ए काशीबाई. काय ग, काय झालं? अगं चल लवकर. कुठं जायचंय? अगं खंडेरायाचं आणि भानुबाईचं लगीन हाय. असं भाई, पण
खूपच सुंदर. प्रेक्षकांनी एकदा हात उंचावून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मुलांसाठी आपल्या. धन्यवाद. ए बघा बघा ती आली. आली आहे ना आईला. ये ना. धरा धरा तिला धरा. ए धरा धरा लावा रंग. मला नाही लावायचा रंग. का ग का नाही लावायचा तुला रंग? मला रंग खेळायला नाही आवडत. अगं त्यात काय ना आवड. रंगपंचमी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. सर्व लोक जात धर्म भेदभाव विसरून रंगाची होळी खेळतात. सॉरी लावा मला थोडा रंग. आता आम्ही नाही लावणार. इथे जे विद्यार्थी येतील तेच तुला रंग लावतील. हो चालेल ना मला. चला तर मंडळी आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता दुसरीचे विद्यार्थी. एक होळी गीत आणि गीताचे बोल आहेत. बलम पिचकारी तूने मुझे मारी, सीधी सादी छोरी शराबी हो गई. चला तर मग. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी, तो बोले रे जमाना खराबी हो गई. मेरे अंग राजा जो तेरा रंग लागा, तो सीधी सादी छोरी शराबी हो गई. इतना मजा
वृद्धाश्रम या थीमसाठी श्रीयुत गणेश शेठ काथार साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. तसेच नवरी नटली या गाण्यासाठी श्रीयुत सुरेश खंडागळे साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं आहे. धन्यवाद सर. का ग, तुला माहित आहे का सर्वात मोठा उपसागर कोणता आहे? बंगालचा. तुला माहित आहे का आपले वंदे मातरम गीत कोणत्या भाषेत आहे? बंगाली. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे कुठले होते? बंगालचे. तुला माहित आहे का सर्वात खतरनाक टायगर कुठे असता? बंगालचे. का ग, पण तू आज इतकं बंगाल पुराण का लावलंयस? अगं, आपण आपल्या महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांचाही आदर केला पाहिजे. बंगाल राज्याने तर भारत देशासाठी खूप काही केले आहे. हो ना. चला तर मग बंगाल या राज्याची परंपरा आणि माहिती पटवून देण्यासाठी घेऊन येत आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी बंगाली सॉन्ग. ওই নাহৰ ফুল ফুলি বৰৈ বতৰ এ ধুলত চাপৰ মাৰি ধুলীয়া ওলালে ঐ গছত ভাঙি যাওঁ যতৰ হাই হাই ও হাই হাই রঙ্গিলা রঙ্গিলা রে মন হারিয়ে যাব দূরে, রঙ্গিলা রঙ্গিলা রে মন পাহাড়িয়া সুরে, রঙ্গিলা রঙ্গিলা রে মন হারিয়ে যাব দূরে, রঙ্গিলা রঙ্গিলা রে মন পাহাড়িয়া সুরে। আগুনের আগুনে মন প্রেমের কথা বল, নাগরাজ তোকে নিয়ে পালিয়ে যাব চল। আগুনের আগুনে মন প্রেমের কথা বল, নাগরাজ তোকে নিয়ে পালিয়ে যাব চল। দু চোখে কৃষ্ণ চূড়া হাওয়ায় দিল ডাক, হাতে হাতে রাখবো সুজন বন্ধু হয়ে থাক। ঘূৰি ঘূৰি আজি বহু কথা আহিছে মোৰেনো মনলৈ, কবিনে মোৰ সঁচাকৈ চিৰদিনলৈ। বহু কথা আহিছে মোৰেনো মনলৈ, কবিনে মোৰ সঁচাকৈ চিৰদিনলৈ। বাসিয়া যাপন ভোলা, পিরিতের নাগর দোলা, বাসিয়া আপন ভোলা, পিরিতের নাগর দোলা, মাদলের মাতাল সুরে তোকে নিয়ে অচিন পুরে, আকাশে পলাশ রঙে ঝলক ঝলক চল। আহারে পাহাড়ে মন যমুনার জল, হয়নে নাগরাজ তোকে নিয়ে পালিয়ে যাব চল। আগুনের আগুনে মন প্রেমের কথা বল, হাই হাই নাগরাজ তোকে নিয়ে পালিয়ে যাব চল। এই বাহ হাই হাই হে মা জনি জানই না শনি জানই দূরে কথা ভাবি ভাবি মরি যামে সাগর। মা জনি জানই না শনি
कुर्चीने मारता बेटी कुर्चीने मारता बेटी हॅलो हॅलो अगं स्पाय चप्पल का नाही घातलीस ग? अगं उपवास असेल. नाही ग, तसा उपवासच मानावा लागेल, पण तो आपल्या धाकल्या धनासाठी. धाकल्या धनासाठी म्हणजे कोणासाठी ग? अगं शंभू महाराजांसाठी. आज बलिदान माणसं आहे ना. हो ग, विचार कर, जर ते नसते तर आज त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण व्यवस्थित आहोत. हो, पाहिले आम्ही छावा फिल्म मध्ये. त्यांना छावा का म्हणायचे? अरे माझा राजाच तसा होता. महाराज जरी शत्रूंवर चाल करून आले ना तरी शत्रूंना सळो की पळो करून सोडायचे. हो, पाहिले आम्ही छावा फिल्म मध्ये. आणि त्यातील ते गाणं त्यांना अत्यंत लागू पडते. कोणते गाणे रे? अगं ते नाही का, आया रे तुफान. खरंच आपले संभाजी महाराज हे तुफानच होते. ते गाणं ऐकलं जरी ना अंगावरती शहारे येतात. चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 3चे विद्यार्थी आपल्या महाराजांना मानवंदना देण्यासाठी. आणि गाण्याचे बोल आहे आया रे तुफान. काय करता आपण द्यायला नरसिंह रग रग में ले तूफान
शृंगार होता संस्काराचा, शृंगार होता संस्काराचा, अंगार होता हिंदवी स्वराज्याचा. शत्रूही नतमस्तक होई जिथे, शत्रूही नतमस्तक होई जिथे, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा, असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की, संभाजी महाराज की जय 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 भवानी, जय 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 भवानी. किती छान होती ना या आधीचे गाणे आणि नाटिका. हो मग आपले श्रेय संमेलनाचे गाणे खूप छान व निवडक असतात. हो प्रत्येक गाणे असे आहेत की मनात असतंय गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. आणि हो ग उत्कर्षा, आता तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. कोणती ग माझी इच्छा? आताच तू नाही का बोलली गाणं वाजू द्या, आता आपले पुढील गाणे पण तेच आहे. कोणते ग गाणं वाजू द्या? तुला बघायचं आहे कोणतं? हो चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे इथं 4थीचे विद्यार्थी एक सुंदर असे गाणे ज्याचे नाव आहे तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. चला तर मग. सांगा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी, हळदीनं माखली सुरी नाही तर घोड्यावरती चढलो मी, हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. माझ्या मनाच्या मातीत तिचंच बियाणं रुजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. आता नेमकाच सपान पडलंय न मला निजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. केलाय थेट ओ से
जोरदार गाड्या व्हायला पाहिजे या मराठी गाण्यासाठी. मराठी माणसाने टाळ्या नाही वाजवायच्या तर कोण वाजवेल. अगं काय झालं ग? अगं बघ ना किती तो आवाज, नुसता ढोल पिटताय. अगं गणपती जवळ आलेत ना, त्याची तयारी सुरू असेल. पण असे अगं असं वाटतंय तो सगळा घरचा राग त्या ढोल्यावरतीच काढताय. अगं हो ना, ढोल कसा वाजवला पाहिजे एकदम ताला सुरात. हो ना, कसा ग? ऐकायचं आहे ढोल कसा वाजवला पाहिजे. हो हो. चला तर मग आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 4थीचे विद्यार्थी एक ढोल सॉन्ग. आणि गाण्याचे बोल आहे ढोली तारो ढोल बाजे, ढोल बाजे ढोल के डम डम बाजे ढोल. चला तर मग. याआधी झालेल्या ओ शेट या गाण्यासाठी संजय मस्के यांच्याकडून 100 रुपये आणि विनोद शेजवळ यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री देशले सर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. छू लो ये रूप तारो छू लो जरा. अरे हाँ
के ढोली तारो के ढोली तारो के ढोली तारो हे ढोल बाजे ढोल बाजे ढोल बाजे ढोल के ढम ढम बाजे ढोल। ओ शेट या गाण्यासाठी श्री सुरेश वाघ सर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं आहे. धन्यवाद सर. तसेच ओ शेट या गाण्यासाठी आणि उत्कृष्ट अँकरिंगसाठी प्राध्यापक शेख राजासाहेब सर यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालं आहे. धन्यवाद सर. हा इथे काढ इथे. अगं तुम्ही मेहंदी का काढताय? आज ना सणवार. अगं फक्त सणावारालाच मेहंदी काढतात का? मग अगं उद्या ना माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि आज मेहंदीचा कार्यक्रम, त्यामुळे मी मेहंदी काढतेय. हो का? अगं कसा असतो हा मेहंदीचा कार्यक्रम आणि काय काय करतात ग? बघायचंय तुम्हाला काय काय करतात मेहंदीच्या कार्यक्रमात? हो बघायचंय ना. चला तर मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 5वीचे विद्यार्थी आणि गाण्याचे बोल आहे मेहंदी राचन लागे हाता में बंगड़ेली पावरी. जाओ जी मन बीत कराओ जी अरे क्यों तरसावे हो मन सकल दिखाओ जी थारी शरारत सब जानू मैं चौधरी अरसले उन्हें बंगा जी मैं कह लगे मर बिगड़ में जागी धोकनी रे चंदा में थारी चांदनी मन दामन में बाती खुशी रे झुम 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 ओ मर बिगड़ में जागी धोकनी रे चंदा में थारी चांदनी मन दामन में बाती खुशी रे झुम 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 झुम।
चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे घूमे गोरी चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे शर्म छोड़ी थोड़ी थोड़ी नैनों की है बोले छोड़ी प्रेशर भी करने दे घूमे गोरी चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे ओ शेट या गाण्यासाठी श्रीमती चंद्रकला पुरी मॅडम यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद मॅडम. थोडं लांब लांब ही घे पत्रिका. पत्रिका कोणाची हो पत्रिका? अगं आपल्या गावातल्या गणपतच्या पोराचं लगीन हाय. वय का कुठली केली म्हणायची सोयरीक? इथलीच आपल्या जवळचीच. तुला दिली वाटतं बाई पत्रिका, मला तर नाही दिली गणपतनी पत्रिका. अगं असं रुसवा फुगवा करून चालतंय वय. आपण समजून घ्यायचं नाही तर कोणी समजून घ्यायचं. आणि लगीन म्हटलं की तुला सोपी गोष्ट वाटली वय. असं म्हणतात कोर्टाची पायरी चढल्याशिवाय आणि लगीन करून पाहिल्याशिवाय कळतच नाही. आणि आपल्या महाराष्ट्राचं लगीन म्हटलं की एवढी घाई धावपळ काम असतंय. कैसी होती है महाराष्ट्र की शादी और क्या क्या करते हैं? बघायचं आहे तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला लगीन घाई कशी असते ते. हो चला तर मंडळी घेऊन येत आहे इयत्ता 5वीचे विद्यार्थी महाराष्ट्रातील लग्नाचे गाणे. गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली तू तू चालली. कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा हळवार गाठ रेशमाची बांधतो कुणा हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 कधी
वांग्याच्या भाजीचा रसा न गप गप शिरा रे, आलू वांग्याच्या भाजीचा रसा न गप गप शिरा रे. खूप सुंदर. चव चाकली का मग वांग्याच्या भाजीची? या महाराष्ट्रीयन वेडिंग थीमसाठी माननीय श्रीयुत जगदीशजी देसले सर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालं आहे. धन्यवाद सर. ए आपल्या कॉलनी मधलं तर महेशचं सिलेक्शन झालं ना ग? हो ऐकले मी. हो ना, त्याला पहिल्यापासूनच त्याची आवड होती. कशात सिलेक्शन झालं ग त्याचं? अगं इंडियन आयडल मध्ये सिलेक्शन झालंय त्याचं. हो काय सांगते, त्याला पहिल्यापासूनच आवड होती. ए तुझा फेवरेट सिंगर कोण आहे ग? माझा दिलेर मेहंदी. मेहंदी? कोणती मेहंदी? अगं बाई कसली मेहंदी नाही ग, दिलेर मेहंदी. मोठा पंजाबी सिंगर आहे तो. हो आले लक्षात. माझा पण फेवरेट आहे तो. त्याची सगळी गाणी हिट होतात. त्याची गाणी लागलं की पाय अबोप थिरकायला लागतात. मग आता तुम्ही सुद्धा थिरकायला तयार राहा, कारण आपलं पुढील गाणं सुद्धा पंजाबी आहे आणि ते सुद्धा दिलेर मेहंदीचंच आहे. हो काय सांगते. चला तर मग आपल्या समोर घेऊन येत आहेत इयत्ता 4थीचे विद्यार्थी दिलेर मेहंदी स्पेशल. चला तर मग. रांझा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. रांझा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. रांझा मियाँ छड़ दो यारी चंगी नहीं हो इश्क बीमारी. इश्क न छड़े कुछ भी पल्ले, हो गई तू पल्ले पल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले. ओए होए के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दी. ओ लक पतल पतंग नाले गोरा गोरा रंग, लक पतल पतंग नाले गोरा गोरा रंग. चले नागिन जैसी चाल के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया. इस प्यार में है बाबा लफड़े भरे, साले को मेहंदी मेरे पीछे पड़े. हम तो है राजा रानी दिल के बड़े, ताही ता मेहंदी तेरे पीछे पड़े. मुझे दूर दे दूर दे दूर दे दूर, ऐसी जिद न करो मेरी जान के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया, ओए होए के कुड़ियां शहर दिया. अरे ये सब हटा रे सावन की घड़ा. चल अपना चला, चल अपना चला जल्दी. ओ गड्ढे ते ना चढ़ दी गड्डी रे ते ना चढ़ दी.
खूपच छान सुंदरसे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे घ्या पत्रिका. ही पत्रिका कोणाची? कोणचं लग्न ठरलंय? माझ्या काकाच्या मुलाचं लग्न ठरलं आहे. अगं लग्न कुठं आहे? तामिळनाडू, साऊथ इंडिया. अगं इतक्या दूर कस काय? माझे नातेवाईक तिकडे राहतात ना म्हणून. अगं साऊथ म्हणल्यावर कसं असेल? त्यांची विधी, त्यांची लग्नविधी, परंपरा, भाषा. त्यांची भाषा, परंपरा, विधी, खानपान तर खूपच छान आहे. पाहायचं आहे तुम्हाला? हो. आता तुम्हाला पत्रिका दिली आहे की नाही? आता आपण डायरेक्ट साऊथला जाऊ. आणि मंडळी तुम्ही पण या बरं का. चला तर मग इयत्ता 5चे विद्यार्थी घेऊन येत आहे साऊथ इंडियन वेडिंग थीम. चला तर मग. सर्व पालकांना विनंती आहे की शेवटचे जबरदस्त असे 3 गाणे राहिलेले आहे. तरीही आपण या विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांचा आस्वाद घ्यायचा आहे. आत्ताच झालेलं पंजाबी सॉन्ग या गाण्यासाठी சிக்கி தவிக்கிது மாலை தந்தம் மஞ்சள் தந்தம் மாத்து அடி
இப்படி போடு 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 அசத்தி போடு கண்ணால இப்படி போடு 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 இழுத்து போடு கையால என் உசுருல நீ துடிக்கிறியே என் அழுப்பி என் வயசுல நீ படுக்கிறியே என் மெதுவா என் கழுத்துல நீ மணக்கிறியே இது அதுதானா உன்னோட கண்ணங்கடை கதாக்கடி நான் கடிக்க என்னோட காது பக்கம் செல்லக்கடி நீ கடிக்க இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா இந்த வயசு போதுமா இன்னும் கொஞ்சம் வேணுமா எப்படி போட்டு 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 அகத்தி போட்டு கண்ணால எப்படி போட்டு 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 இழுத்து போட்டு கையால மாடு சத்தா மனுஷன் நான் தோலை வச்சு மேல கட்டி அர்ற நாக்க முக்க மாடு சத்தா மனுஷன் நான் தோலை வச்சு மேல கட்டி அர்ற நாக்க முக்க அர்ற நாக்க முக்க அர்ற நாக்க முக்க மாடு சத்தா மனுஷன் நான் தோலை வச்சு மேல கட்டி அர்ற நாக்க முக்க மாடு சத்தா மனுஷன் நான் தோலை வச்சு மேல கட்டி அர்ற நாக்க முக்க அர்ற நாக்க முக்க அர்ற நாக்க முக்க खूप सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे. पंजाबी सॉन्गसाठी माननीय श्रीयुत सुनीलजी निकम सर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. नवरात्री सुरू झाली आणि सगळीकडे किती छान वातावरण झालं. हो आणि आम्ही चाललो आहोत दांडिया खेळायला. अगं पण नवरात्री का साजरी केली जाते? अगं अंबे माताने महिषासुराचा वध केला होता, त्यामुळे हा उत्सव साजरा केला जातो. हो देवीची पूजा अर्चा करतात, घट बसवतात आणि देवीचा गोंधळ सुद्धा घालतात. हो आणि गोंधळात देवीला विनवणी केली जाते, देवीची पूजा केली जाते. एक कशी केली जाते ग विनवणी? कसे बोलावतात देवीला? बघायचं आहे देवीला कसे बोलवतात आणि देवी कशी येते ते. हो हो तर चला मंडळी, आपल्या समोर घेऊन येत आहे इयत्ता 3रीचे विद्यार्थी एक गोंधळ गीत आणि गीताचे बोल आहे तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तू ग जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी. झालो बाई मोकळं.
संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हो पायाखाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी दुरीत तुझी न्यारी हे लख लख तो सूर्य जणू आई तुझ्या भाळी महिषासूर मर्दिनी दुरीत तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधावा ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात त्रिशूळ तू हातात आई घे बळतेच आज संबळाला दे अन अंबाबाई गोंधळाला ये अन अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अन काळूबाई गोंधळाला ये हे सप्त शृंगवासिनी तुझा गोंधळ हे आई तुळजा भवानीचा गोंधळ अग बाहुर गडवासिनी तुझा गोंधळ आई करवीर वासिनी तुझा गोंधळ बाघावर बैसुनी अंबा आली ग साध ऐकून माझी अंबा आली ग भक्तीचा आवाज चढविला ग साज आज संबळ वाज माझ्या आईच्या गोंधळाला आता सरुदेवस करीतो नवस गोंधळाला ये तुझं करीतो गजर राहू दे नजर गोंधळाला ये चोळी बांगडी वाहिन गोड वाजारीन गोंधळाला ये आई सुखाचा सागर मायेचा बाजार गोंधळाला ये प्रलयातुनी जगा प्रलयातुनी जगा आई तूच तारिले वळतेच आज संबळाला दे अंबाबाई गोंधळाला ये अगं अंबाबाई गोंधळाला ये तुळजा भवानी गोंधळाला ये अगं काळूबाई गोंधळाला ये सुपर डुपर आणि रॉकस्टार परफॉर्मन्स झालेला आहे. आत्ताच झालेला तेलुगू वेडिंग सॉन्गसाठी
माननीय श्री तुपे पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद सर. तसेच महाराष्ट्रीयन वेडिंग थीम गुलाबाची कळी या गाण्यासाठी माननीय श्री कडुबा हरिसिंग शिमरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. आत्ताच झालेलं अंबे कृपाकरी या गाण्यासाठी माननीय श्रीमती मीनाजी निकम मॅडम यांच्याकडून 100 रुपयांचं 200 रुपयांचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. या सुंदर अशा परफॉर्मन्ससाठी बमणे सरांकडून देखील एक 100 रुपयांचा पारितोषिक मिळालं आहे. धन्यवाद सर. सर्व संस्कार बालक मंदिरचा जो स्टाफ आहे त्यांनी लगेचच ग्रुप फोटोसाठी स्टेजवरती यायचं आहे. मावशी आपण लगेचच स्टेजवरती चेअरची व्यवस्था करायची आहे मावशांनी, आणि सर्व शिक्षकांनी इकडे यायचं आहे. आपण जे काही काम करत असाल ते काम आपण 2 मिनटं बंद करून आपण लगेचच स्टेजवरती यायचे. सगळ्यांनी आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला फोटो आपण सर्व मावशी आणि नंदूभैया यांचा घेणार आहे. सर्व विभागाचे सर्व वॉचमॅन जे आहे तर त्यांनी लगेचच स्टेजवरती यायचं आहे. पहिला फोटो आपण सर्व मावशी आणि सर्व वॉचमॅन यांचा घेणार आहोत. चला पटकन.